गोंडपिंपरी तालुक्यातील वढोली येथे सुरू करण्यात आलेल्या दारू दुकानाविरोधातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे। काही दिवसांपूर्वी बार सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी अभूतपूर्व एकजूट दाखवत तब्बल 10 तास गोंडपिंपरी मूल मार्ग रोखून धरला होता। शेकडो महिला, युवक आणि नागरिक रस्त्यावर उतरल्यानं वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती। आंदोलनाची तीव्रता पाहता प्रशासनालाही तातडीनं हस्तक्षेप करावा लागला। या आंदोलनानंतर गोंडपिंपरी प्रशासनानं कारवाई करत संबंधित बार 30 जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले असून दुकानावर त्याबाबतची नोटीसही लावण्यात आली होती। मात्र याच प्रकरणात आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या 26 प्रमुख व्यक्तींसह तब्बल 225 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्यानं वातावरण आणखी तापलं आहे। कारवाईमुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून दारू दुकानाविरोधातील लढा अधिक आक्रमक बनला आहे। दरम्यान वढोलीकर इथेच न थांबता थेट चंद्रपूर येथे पोहोचले। शेकडो ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसंच उत्पादन शुल्क विभागावर धडक देत दारू दुकान कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करणारं निवेदन सादर केलं। गावाच्या सामाजिक वातावरणावर होणारा परिणाम, युवकांचे भविष्य आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत ग्रामस्थांनी आपली भूमिका अधिक ठाम केली आहे। गावात दारूचं दुकान कोणत्याही परिस्थितीत सुरू होऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त करत वढोलीकरांनी आता हा लढा निर्णायक टप्प्यावर नेल्याचं चित्र दिसून येत आहे।